शक्य नसेल तर भाव फरकाची रक्कम आम्हाला द्या. तिथं जावं ना आपल्या तिथं इकडून या. पोलिसांनी प्रचंड ताकद लावून पोलिसांच्या मार्फत सरकारने हे आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न केला, पण गनिमी काव्याने सगळे शेतकरी इथपर्यंत पोहोचलेले आहे. आम्ही मुंबईच्या वेशीवर उभा आहोत आणि सरकारला थोडी लाज वाटली पाहिजे की त्यांचा शेतकरी हा त्यांच्यामुळे त्यांचं पोट भरतं, या मुंबईला जो अन्न पाणी पुरवतो, दूध पुरवतो, खाद्यपदार्थ पुरवतो, तो शेतकरी उन्हातान्हात राबतोय आणि आपल्या न्याय्य हक्कांसाठी तो आज मुंबईच्या वेशीवर उभा आहे. मी सरकारला आवाहन करते की हा शेतकरी देखील तुमचा नागरिक आहे, या नागरिकाकडे लक्ष द्या. सत्तेचा माज इतका बरा नाही. काही महिला आहेत त्यांचा मुद्दा हा कल्याणच्या झोपडपट्टीबद्दलचा मुद्दा. आमचा मुद्दा असा आहे की आम्ही गेल्या कित्येक वर्षापासून नवजीनगर मोहने 3 पिढ्यांपासून नवजीनगर मोहने कल्याण येथे या झोपडपट्टीत राहत आहेत. तरी पण रेल्वेची 3री लाईन कसारा 3री लाईन जी जाते त्या कसारा 3री लाईनमध्ये आमचे 258 घरं जात आहेत. 258 घरं जातात तर त्याचं जे सरकारने मूल्य ठरवले ते फक्त एका घराला 40,000, एका घराला 90,000 असं म्हणून ठरवलेलं आहे. आणि 3री लाईनीचं काम चालू केलंय, त्यामुळे आमचं सांडपाणी पूर्ण 1000 ते 1200 घर आहेत त्या झोपडपट्टीत, तर त्याचं सांडपाणी पूर्ण बंद करून टाकलेलं आहे रेल्वे प्रशासनाने. आणि त्यासाठी वारंवार आम्ही KDMC मध्ये जाऊन तक्रार करत आहोत की आमच्या सांडपाण्याचं निवारण करून द्यावं, कारण त्यामुळे भरपूर रोगराई पसरत आहे. लहान मुलं आजारी पडत आहेत, आमचे वृद्ध महिला आहेत, वृद्ध पुरुष आहेत, तेही आजारी पडत आहेत. आज उद्या परीक्षा चालू होणार आहेत, जर मुलं आमचे आजारी पडले तर ते परीक्षा देणार कसं? उद्या म्हणजे महाराष्ट्राचं भविष्य पण धोक्यात आहे. तर ठाण्याकडे शौचालय नाहीये भरपूर दिवसापासून. आम्ही आयुक्त KDMCचे आयुक्त आहेत, अधिकारी आहेत, त्यांच्याकडे गेलं तर त्यांचं म्हणणं एकच आहे की तुम्ही ज्या जागेवर राहताय ती जागा NRC कंपनीची आहे आणि त्याचं तुम्ही NOC आणून द्या, तेव्हा आम्ही तुमच्या सांडपाण्याचं निवारण करू किंवा तुम्हाला शौचालय बनवून देऊ किंवा तुम्हाला पायवाटा बनवून देऊ, असं KDMC अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. लाडकी बहीण योजनेअंतर्गत तर आम्हाला 21,000 रुपये महिन्याला देऊ असं शासनाने सांगितलं होतं, पण आम्हाला 1,500 रुपये पण टायमावर भेट नाहीत. आणि आमच्या सोयाबीनला भाव त्यांनी 6,000 म्हणून त्यांनी स्वतः सांगितलं होतं, पण आता मला 3